भारत आणि बांगलादेश यांच्यात नागरी अणुऊर्जेसह 22 महत्त्वपूर्ण करार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात नवी दिल्लीत सर्वसमावेशक द्विपक्षीय चर्चा। भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या मैत्रीला अधिक दृढ करण्यासाठी कोलकाता खुलना ढाका ही बससेवा तर राधिकापूर पार्वतीपूर रेल्वे मालवाहतूक सुरू। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना शेख यांचं राष्ट्रपती भवनात स्वागत। महात्मा गांधी यांच्या राजघाट समाधीला दिली भेट। दोन 2022 पर्यंत सर्वांना परवडण्यायोग्य घरे देण्याच्या केंद्र सरकारच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने बोलावली बैठक। तामिळनाडूचे आरोग्य मंत्री सी विजय भास्कर आणि इतरांच्या घर तसंच कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे। 5.5 कोटी रुपयांची रोकड जप्त। नोटाबंदीशी संबंधित 100 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अहमदाबाद इथं 16 ठिकाणी सीबीआयचे छापे। ॲक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांसह 12 जणांवर गुन्हे दाखल। अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यात भारतीय नागरिकाची गोळ्या घालून हत्या झाल्याच्या घटनेचा अहवाल मिळाल्याची परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची माहिती। तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचं अरुणाचल प्रदेशातल्या तवांग मठात उत्साहानं स्वागत। आज विविध कार्यक्रमांचं आयोजन। राज्य विधिमंडळाचं अधिवेशन संस्थगित। पावसाळी अधिवेशन 24 जुलैपासून मुंबईत। शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपण कटिबद्ध असून त्यांची भरभराट होण्यासाठी गुंतवणूक महत्त्वाची। विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांनी केलं निवेदन। जीवनसत्वयुक्त दूध निर्मिती प्रकल्प उभारणी तसंच पालघरमधल्या कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्य सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्यात करार। रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर इथं तेल शुद्धीकरण प्रकल्प व्हावा यासाठी प्रयत्न सुरू। अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांची माहिती। 64व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांची छाप। कासव चित्रपटाला सुवर्ण कमळ। व्हेंटिलेटरसाठी राजेश महापूरकरांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार। नागपुरातल्या म्यूर मेमोरियल सीताबर्डी इथल्या बीजोत्सवात 50 स्टॉल्समधून विक्री सुरू। देशी वाणाची माहितीही उपलब्ध। नाशिकच्या पंचवटीची रामरथ यात्रा काल काळाराम मंदिरापासून उत्साहात सुरू। रामकुंडावर विसर्जित। केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत बुलढाणा शहरात वर्षभर मोहीम राबवायचा नागरिकांचा निर्धार। मुंबई IIT तर्फे रोबोटिक्स तंत्रज्ञानाविषयी ई-प्रदर्शन आणि स्पर्धा सुरू। ट्रकचं अपहरण करून स्वीडनची राजधानी स्टॉकहोम इथल्या एका दुकानाबाहेरच्या गर्दीत घुसवल्याप्रकरणी एकाला अटक। दहशतवादी हल्ल्यात 4घांचा मृत्यू। सिरियातल्या रासायनिक हल्ल्यानंतर अमेरिका सिरियावर लवकरच आणखी निर्बंध आणणार। काश्मीर खोऱ्यात पुराचा धोका टळला। पूरग्रस्त भागात लष्कराचं मदत कार्य सुरू।